नमस्कार, मी स्वप्नाली। आज आपण होममेड रेसिपी शो मध्ये अयंगर बेकरी स्टाईल केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे। या व्हिडिओमध्ये मी हा केक कढईमध्ये बनवणार आहे। याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। हा केक आपण कढईमध्ये शिजवलेला आहे, तरीही वरून याला रंग छान आलेला आहे आणि आतून छान असा शिजला गेलेला आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे, साखर, मैदा, खाण्याचं तेल, बेकिंग पावडर, थोडासा मैदा एक्स्ट्रा, वेलची आणि बेकिंग सोडा आणि पीठ भिजवण्यासाठी आपल्याला दूध लागणार आहे। सर्वात आधी आपण बारीक रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात। इथे मी बारीक रवाच वापरलेला आहे, तरीही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे। आता यामध्येच आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि यामध्येच हिरव्या वेलची आपण ज्या 4 घेतल्या होत्या त्याही आपण यामध्ये घालून घेऊया। आता याची आपल्याला बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे। इथे बघा मी सर्व पावडर अशा पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे, तरीही यामध्ये थोडी कणी राहते, त्यासाठी आपल्याला ही पावडर चाळून घ्यायची आहे। त्यासाठी बाउलमध्ये मी चाळण ठेवलेली आहे आणि हे सर्व पीठ मी यामध्ये चाळून घेणार आहे। अशा पद्धतीने जर पीठ चाळून घेतलं तर भिजवताना यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि बारीक राहिलेली कणी असते तीही बाजूला निघून जाते। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप मैदा घालून घ्यायचा आहे। हा मैदाही मी चाळून घेतलेला होता। आता हा मैदा घातल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा यामध्ये घालून घ्यायचा आहे। हे मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे सर्व पीठ मी छान असं चाळून घेतलेलं आहे आणि एकसारखं करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडं थोडं दूध घालून याचं बॅटर बनवून घेऊयात। दूध आपण थोडं थोडंच वापरायचं, म्हणजे आपल्याला दूध किती घालतो हेही समजतं आणि बॅटरी छान तयार होतं। इथे मला सर्व मिश्रणाला 1 कप आणि 2 चमचे दूध लागलं होतं। इथे परफेक्ट असं दूध आपण घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये अर्धा कप आपण तेल घालून घेऊयात। इथे खाण्याचं कोणतंही तेल वापरलं तरी चालेल, तूपही वापरलं तरी चालेल, नाही तर बटर वापरलं तरी चालेल। तुम्ही बघा हे पीठ अशा पद्धतीने आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। केकचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता आपण ज्या भांड्यामध्ये हा केक बेक करणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घेऊयात। त्यासाठी इथे मी खाण्याचं तेल ह्या भांड्याला लावून घेतलेलं आहे। आता यावरती आपल्याला थोडासा मैदा घालून घ्यायचा आहे। मैदा घातल्यामुळे केक बेकही छान होतो आणि खाली चिकटला जात नाही। तुमच्यापाशी बटर पेपर असला तर तुम्ही बटर पेपर वापरला तरी चालेल। इथे बघा संपूर्ण डब्याला मी अशा पद्धतीने मैदा आणि तेल लावून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला तयार केलेलं केकचं संपूर्ण बॅटर घालून घ्यायचं आहे। इथे मी संपूर्ण बॅटर यामध्ये अशा पद्धतीने घालून घेतलेलं आहे। आता या डब्याला आपल्याला 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचा आहे। हा केक आपण कढईमध्ये शिजवणार आहोत, त्यासाठी कढई मी गॅसवरती सुरुवातीलाच गरम करायला ठेवलेली होती। कढई छान अशी गरम झाली की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी जे आपण खाण्यात मीठ वापरतो तेच मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता यावरती 1 रिंग ठेवून घेऊयात आणि या रिंगावरती आपल्याला केकचा टीन ठेवून घ्यायचा आहे। आता यावरती झाकण ठेवूयात आणि हा केक आपल्याला सुरुवातीला मोठा गॅस करूनच बेक करायचा आहे। साधारण 10 मिनिट आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे, म्हणजे केक छान बेक होतो। नंतर गॅस आपल्याला मीडियम करून हा केक शिजवून घ्यायचा आहे। अर्धा ते पाऊण तास आपल्याला हा केक शिजवायचा आहे। आता आपण पाहूयात आपला केक शिजला आहे का। याला वरून रंग छान आलेला आहे। एक टूथपिन घेऊया, आतून केक शिजला आहे का बघूयात। हा केक आपल्याला शिजला आहे का पाहण्यासाठी केकच्या मधोमध टूथपिन अशा पद्धतीने घालून घ्यायची आहे। जर ती टूथपिनला केक चिकटला नाही तर समजायचं केक शिजला गेलेला आहे। आता हा केक आपण बाजूला काढून घेऊयात। हा केक आपल्याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। केक आपला छान असा थंड झालेला आहे। आता आपण याचा खडा मोकळा करून घेऊयात आणि केक आपण एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात। मैदा आणि तेल लावल्यामुळे केक पटकन भांड्यातून बाहेर निघतो। आता आपण याला कट करून घेऊयात। तुम्हाला ज्या आकारामध्ये हा कट करायचा आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घ्या। अगदी अयंगर बेकरी स्टाईल असा केक तयार झालेला आहे। दिसताना हा केक जेवढा छान दिसत आहे तेवढाच टेस्टीही आहे, अशी ही रेसिपी आहे। तुम्हाला आजची केकची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।